तुम्ही जर रात्री चाला ना तर इथं स्टार गेझिंग होते, म्हणजे मिल्की वे रात्री. मी आता ज्या ठिकाणी आलो हे वर्ल्ड मधला हायेस्ट विलेज आहे, कॉमिक विलेज. आणि कॉमिक ऑफ रोडिंगचा बादशाह कोण आहे हे रोहनला दाखवायचं. वर्ल्डचा हायेस्ट पोस्ट ऑफिस तर ते सिच्युएशन ना, म्हणजे जर मनापासून त्यांनी बघितलं ना की आपण किती मेहनत घेतोय किंवा आपण काय करतोय. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ दिवस. तर मित्रांनो, आम्ही काल रात्री आलो काझामध्ये आणि कोरास्पिती ह्या हॉटेलमध्ये, होमस्टेमध्ये स्टे केला. आत्ता आम्ही चाललो आहे कॉमिक विलेज आणि इंडियातील हायेस्ट पोस्ट ऑफिस याला व्हिजिट आहे आणि लांजा सिटीमध्ये. आता आम्ही सगळे रेडी झालो आहे आणि निघतोयच, काहीच वेळात आम्ही निघू इथं आणि भेटूयात आपण, घेऊयात राईडची मजा. मी आता चाललो लांजाला. लांजा काय आहे मला पण माहीत नाही आणि रोहनला पण माहीत नाही. आणि आता आम्ही जातो. आता रायडिंग जॅकेट वगैरे काय घातलं नाही आहे, त्यामुळे आत्ता मला थंडी लागायची सुरुवात झाली आहे. बाकीच्यांनी जॅकेट्स घातलेत, मी टी शर्टवरती झालो आहे आणि टॉप बॉक्स वगैरे सगळं रूमवरतीच आहे, कारण आज स्टे आहे. आता तो वरती चाललो आहे. मला वाटते वरती अजून थंड वाढेल. मोठ्या प्रमाणात अशी अजूनपर्यंत लँडस्लाईड झाली नाही आम्हाला, ना आम्हाला वॉटर क्रॉसिंग भेटले, नाही आम्हाला अजून जवळ बर्फ मिळालं आहे. कदाचित आम्ही ज्यावेळेस चंद्रताल लेकवरती जाऊ ना त्यावेळेस आम्हाला बर्फ दोन्ही साईडला मिळेल. अजूनपर्यंत बर्फाची उत्सुकता भरपूर आहे मला, ते काय अजून सापडलं नाही कुठे. ते दाखवलं रे, मी खूप वेळा दाखवलं, पण ते कॅप्चर करत नाही ना एवढं गोप्रो. समोर पण पूर्ण डोंगरावरती पूर्ण बर्फ जमलाय, पूर्ण बर्फ. आता काय इकडे गरमी भरपूर असल्या कारणाने बर्फ वितळतोय. आणि वरती मॉनेस्ट्री नाही ना, ही मॉनेस्ट्रीज आहे. मॉनेस्ट्रीज आहे ना ही. एक बुद्धांचं स्टॅच्यू आहे आणि त्याच्याच बाजूला बरोबर बर्फाचा डोंगर. या साईडला पार्किंग आहे. पहिले तर आम्ही पार्किंग करतो. इथंच लावे ना आडव्या, तुझी आहे तिथे. आता मी लाव, ही बघ, ही अशी लाव्या ना, काय विषय आहे. इथे आम्ही आता गाडी पार्क केली आणि चाललो आता बुद्ध स्टॅच्यू. तर आता आपण आलोय लांजा गावामध्ये आणि लांजा गावामध्ये हे बुद्धजींचं स्टॅच्यू आहे. हे साधारणतः स्टॅच्यू 30 ते 35 फूट उंचावरती आहे. आणि इथल्या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे, म्हणजे इथली जी 10 ते 15-20 घरं आहेत त्या गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे जे 35 फूट उंचावरती, 30-35 फुटावरती जे बुद्धजींचं स्टॅच्यू आहे हे त्यांची रक्षा करतो. ते भूत आणि प्रेत यांच्यापासून जी शक्ती असते त्यांच्यापासून हे रक्षण करतात. आणि हे छोटे छोटे इथे स्टॉल पण आहेत, वरती पण होते. इथून इथले हा जो विलेज आहे लांजा गावाचे, ह्याचे फोटोज वगैरे आहेत. ते फोटोज आपण एक मेमरीसाठी म्हणून आपण घेऊन जाऊ शकतो आपल्या घरी, की आपण इथे आलो होतो आणि कुठेतरी आपण आपल्या चांगल्या ठिकाणी, अशा ठिकाणी की आपण मेमरी बनवून तिथे ठेवू शकतो. हे आता मी आलोय ते बुद्धजींच्या स्टॅच्यूच्या बरोबर समोरच्या साईडला आलोय. आणि इथलं वैशिष्ट्य दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे तुम्ही जर रात्री चाला ना तर इथं स्टार गेझिंग होते, म्हणजे मिल्की वे. रात्रीचं चांदण्यांचं जे दृश्य होतं ना, एकदम कलरफुल दृश्य असतो आणि ते बघण्यासाठी जास्तीत जास्त लोक इथे येतात. आपण दुपारी आलोय
आपल्याला काही रात्री शक्य होणार नाही, मला तरी शक्य होणार नाही. रोहनचा विचार चाललाय, कदाचित तो येईल, कारण त्याला खूप आवड आहे याच्यामध्ये. मला सुद्धा आहे, पण मला रात्री शक्य होणार नाही, तेव्हा ऑक्सिजन लेवल माझी खूपच कमी होते. तर हे इथलं एक वैशिष्ट्य आहे. तर तुम्ही पण कधी आलात तर इथे रात्रीचं या आणि इथलं एक व्हिडिओ शूट करू शकता तुम्ही. बाकी इकडे डोंगर आहेत, आजूबाजूला सगळीकडेच डोंगर आहेत, हिरवळ चांगली आहे. खाली हे समोर दिसते ते गाव आहे, 10-15 घरच असतील. समोर तिकडे एक डोंगर आहे, त्या डोंगरावरती बर्फ आहे, साचला आहे. आपण तिकडे वरती जाणार नसताना तिकडे काय आहे नाही. आणि आता बाजूला आपण ह्या साईडला बघाल ना, इथे एक रेस्टॉरंट आहे, वरती एक रेस्टॉरंट आहे जिथे आपण गाडी पार्किंग केली आहे. तिथे एक रेस्टॉरंट आम्ही इथे थोडंसं ऑर्डर केले, नाश्ता वगैरे आम्ही इथे करू. तिथेच वरती बघितलं तर हा एक डोंगर आहे, ह्या डोंगरावरती सुद्धा बर्फ आहे. आणि तिथलं जे बर्फ वितळतो त्याचं जे पाणी येतं ना, इथली लोक शेतीसाठी त्याचा वापर करतात. त्याला सुद्धा इथली लोक ही देव मानतात. तिथून एक 50 मीटर चालायचं होतं, पण इथे ऑक्सिजन लेवल कमी असल्या कारणाने खूप दमलो, खूप म्हणजे खूप, म्हणजे चालू शकत नाही एवढं दमलो. म्हणजे 5 मिनटं जरी आपण चाललो किंवा 2-3-4 पावलं चाललो तरी दमाला होतो. कारण हे रस्ते असे हातावर एवढा लोड येतो, त्यामुळे आता मी जास्त नाही जात असं ठिकाणी की जिथे चालायला लागेल, चढावं लागेल, कारण मग नंतर मग मला भारी पडतं. डेंजरवाले रस्ते, हे अशा रस्ते आले ना की हातांवरती प्रेशर येतो भरपूर. मी आता इथून निघालो आणि आम्ही आता चाललो आहे कॉमिक विलेजला चाललो आहे. 6 किलोमीटर आहे ते, इथून गांजापासूनच 6 किलोमीटर अंतरावरती, जवळजवळच आहेत. तिन्ही जे आम्हाला पॉईंट करायचे ते तिन्ही पण एकदम जवळजवळ आहे. त्यामुळे आज बऱ्यापैकी एडिटिंग होईल माझी, पण टाईमच टाईम आहे रूमवरती गेल्यावरती, कारण 2-3 ब्लॉग लगातार येतील. काही एडिटिंग बाकी आहे, काही एडिटिंग झाली आहे, पण वायफायमुळे टाकता येत नाहीत. आपलं कॉमिक विलेजमध्ये दुनियातला वर्ल्डमधला हायेस्ट विलेज आहे. तर आम्ही इथे बाईक पार्किंग केले. खूप दम लागतो बाई, दम लागतो. सफर इथून चालत जायचं वरती. मी आत्ता ज्या ठिकाणी आलो आहे हे वर्ल्डमधलं हायेस्ट विलेज आहे, कॉमिक विलेज. आणि कॉमिक विलेजचं हे हायेस्ट पीकवरती असणार हे रेस्टॉरंट आहे, जिथे आम्ही आता ब्रेकफास्ट वगैरे करू, लंच करू. आम्ही दुपार झालीच आहे, भूक लागली आहे सगळ्यांनाच. आणि हे राईट साईडचे रेस्टॉरंट आणि ही मॉनेस्ट्री, ह्या मॉनेस्ट्रीचा इतिहास सुद्धा 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. याच्यामध्ये म्युझियमसुद्धा आहे. आणि इथे हे जे विलेज आहे हे जास्त नाही, इथे वर्ल्डमधला हायेस्ट विलेज असं आहे की इथे रस्त्याची व्यवस्था आहे, जे इथपर्यंत रस्ता पोचला आहे, हा एक वैशिष्ट्य आहे. गाव इतकं काही मोठं गाव नाही आहे, गाव छोटंच गाव आहे. 150 लोकांची वस्ती आहे इथे. त्यामध्ये साधारणतः 80 पुरुष आहेत आणि बाकीच्या आहेत त्या 80 ते 90 पुरुष आहेत आणि बाकीच्या महिला आहेत. म्हणजे तसं गाव काही मोठं गाव नाही आहे. लोकसंख्येच्या बाबतीत विचार केला तर छोटंसंच गाव आहे कॉमिक विलेज, पण छान आहे. म्हणजे आजूबाजूचं जर तुम्ही परिसर बघितला तर आपण, मी वाटते रॉंग दिशेला आलोय. मला वाटते मला त्या साईडून जायचं आहे. तिथून मला आवाज दिलाय की रॉंग दिशेला चाललोय. मला वाटतं इथून सरळ जायचं होतं, मी या साईडला आलोय. अच्छा, मला इथून हे राईट घ्यायचं होतं, मी सरळ गेलो. तर या साईडून एंट्री आहे. ते एक हे म्युझियम आहे, दुनियातला हायेस्ट विलेज. आणि
अगोदरच करणार होतो मी बोललो होतो माझ्या स्टार्टिंग फर्स्ट व्लॉगलाच की मला ऑफ रोडिंग करायचं आहे आणि ऑफ रोडिंगचा बादशाह कोण आहे हे रोहनला दाखवायचं आहे. पण ऑफ रोडिंगचा बादशाह हा रोहनच आहे. कारण असे रोड आल्यावरती माझी खरोखर समोर आल्यावरती फाटते माझी. त्यात हे ऑक्सिजन त्यात अजून दम लागतो. आणि आम्ही आता चालू आहे हेक्कीम पोस्ट ऑफिसला. हायेस्ट पोस्ट ऑफिस इंडियाचं ना, जगातला वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस हेक्कीम. तर आमचं झालं इथलं वर्ल्ड हायेस्ट विलेज कॉमिक विलेज हे झालं आमचं. आणि आता आम्ही निघालो इथून. आता इथून खाली उतरल्यावरती एक लेफ्ट साईडला रस्ता भेटला. तो लेफ्ट रस्ता एवढा डेंजरस आणि पूर्ण डीप आहे. वर्ल्डचा हायेस्ट पोस्ट ऑफिस आय लव्ह वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस. तर इथून आपल्याला कोणाला पत्र पाठवायचं असेल तर आपण पत्र पाठवू शकतो आणि तो पत्र तिकडे जातो ज्याला आपल्याला पोस्ट पाठवायचं आहे असं बोलतात. जातो की नाही जातो हे मला माहीत नाही. आडवा कर ना, आडवा. थँक्यू. फर्स्ट टाइम आलं स्पितीमध्ये. तर स्पितीच्या बरोबर पोस्ट ऑफिस जे आय लव्ह वर्ल्ड्स हायेस्ट पोस्ट ऑफिस ते माझं स्टिकर लावते. बघितलं तर नक्की सबस्क्राईब करा. मराठी यूट्यूबर आहे, नक्की सपोर्ट करा. आणि इथे जाऊन आम्हाला पत्र लिहायचं आहे. तर आम्ही पत्र लिहितो. पत्र कोणाला पाठवायचं आहे मला पण माहीत नाही. कोणाला पाठवणार हो हाच आहे. हा जो पोस्ट ऑफिस आहे तो जगातला हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे. इथून पत्र तर मला पाठवायचं होतं. जिथे पाठवायचं आहे तिकडे पत्र जाणार नाही. पण आता मी माझ्या बहिणींना पाठवलं आहे, भावांना पाठवलं आहे. आईची खूप आठवण येते. आईकडे पत्र जाणार नाही खूप लवकरच. नाही बोलू शकत मी. पोस्ट ऑफिसमध्ये सगळ्यांच्याच भावना जोडल्या आहेत. जर पोस्ट ऑफिसमध्ये ह्याचं पत्र जात असेल, नसेल जात तर जाऊ देत सगळ्यांच्या घरी. मी तर माझं काम करतोय. बाकी पोस्ट ऑफिसमध्ये जर जाणार असेल तर खूप बरोबर मनातलं जे काय आहे ते पोहोचेल. विकास कुठे द्यायचं काम तिथं पहिला मला स्टॅम्प घ्यायचा आहे. हा स्टॅम्प घेतल्याच्या नंतर मी तिथे पोस्टमध्ये माझं पत्र पाठवतो. माझं काम केलंय. आता हे ह्यांचं काम आहे. नाही पण जी रस्ता एवढा खराब आहे आणि बाजूला एवढी हाईट आहे, आई सोबत पूर्णपणे उत्तार आहे.
बाजूला कोण बघतोय बाई? मी राईटनीच चालवतो गाडी. तर आला लेप तू समोरून, तर त्याला मी सांगेन बाबा जा तू तिकडनं. पावसात नाही येऊ शकत रोहन, 100% नाही. माझ्यासारखा तर नाहीच येऊ शकत पाऊस. म्हणजे हे ग्लेशियर विषय होतं ना विंटर, नोव्हेंबर डिसेंबर ह्या दरम्यान नाही येऊ शकत. बाप रे बाई बाई. हां टाकूया. नाही बरोबर आहे. आपण जे अनुभवतोय ना हे एवढं अनुभवतोय, म्हणजे आपण जे यूट्यूब वगैरे टाकतोय ना हे ठीक आहे, चल आपलं शौक आहे आपण करतोय, यूट्यूबच्या पब्लिकला आपण पाठवतोय ह्या व्हिडिओ. तर ते सिच्युएशन ना, म्हणजे जर मनापासून त्यांनी बघितलं ना की आपण किती मेहनत घेतोय किंवा आपण काय करतोय, तर त्यांच्या लक्षात येईल. हां कदाचित आपल्याला बोलायला आपण कुठेतरी असे हे होत असू आहे ना, थोडा आपला नाही आपल्याला बोलायला जमत नसेल किंवा काही असेल, हां एक्सप्लेन करायला हां शब्द नसतील. हां पण ज्या रस्त्याने आपण जातोय आणि जे रस्ते आपण त्यांना दाखवतोय, सांगण्याचा प्रयत्न करतोय, आपली लाईफबद्दल सांगतोय की आपण जिथे ज्या ठिकाणी आलो आहे ते आपण त्यांना सांगतोय ना की आपण कुठे आलो आहे, काय एक्सपिरियन्स घेतोय आपण लाईफचा. तर ते जर मनापासून समजून घेतलं ना तर कनेक्ट होतील आहे ना. आणि हे काय आपण त्यांच्या मनात जाऊन नाही करू शकत. आपण मनापासून त्यांनी आपला मानला. हां 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 माझा पण काय म्हणजे असं नाही की ते यूट्यूबमधून पैसे कमवायचे किंवा काय आहे ना, असा विषय नाही. हाऊस आहे, हाऊस निर्माण झाली, अगोदर नव्हती. हां आता मस्त वाटतो रे रस्ते, नवीन रस्ते बघा, फिरा है ना, बोला स्वतःशी बोला, कोणाला तरी सांगा. च्या सवय झाली. हां हां ये नाम पढ़ा तूने? क्या पढ़ा? ओके उसका भी है देख, रोहन द राइडर है ना. स्कूल में जाता है, स्कूल में कितनी कक्षा में पढ़ता है? कितनी कक्षा में पढ़ता है? स्टैंडर्ड में? कौन सा स्टैंडर्ड है? कौन सा स्टैंडर्ड में पढ़ता है? अच्छा मैंने देखा तू उधर से लिख रहा है, लेकिन तू ऐसा शर्मा क्यों रहा है? ऐसे ही. ये भी लिया क्या? उसका भी लिया? उसका भी ले ले. हाँ रोहन द राइडर, ये थोड़ा हार्ड है ना. अच्छा अच्छा अच्छा. मुझे भी हाथ मिला दीजिए जाते जाते. सकाळी येऊन मी पेट्रोल भरला होता, पण आता कसं की आम्ही जेव्हा इथून जाऊ ना त्यावेळेस पुढे 150 किलोमीटरवरती पुन्हा पेट्रोल पंप नाही, तर जेवढा पेट्रोल संपला तेवढा परत पेट्रोल एक्स्ट्रा भरून घेतो की पुन्हा प्रॉब्लेम नको जायला याच्यासाठी.